हॅलो नमस्कार. मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने छोले मसाला तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे. छोले मसाला तयार करण्यासाठी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरमध्ये छोले, पाणी, मीठ, हळद आणि बेकिंग सोडा टाकून छोले शिजवून घेतलेले आहेत. भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि तमालपत्र टाकून गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, 2-3 छोटे कांदे आणि 1 टोमॅटो चिरून मिक्सरला बारीक मसाला करून घेतलेला आहे. तो मसाला आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद पावडर, छोटे 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि लाल तिखट मसाला 1 चमचा, छोले मसाले 2 चमचे टाकून हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले टाकून सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे. छोले आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी करायला घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा छोल्यामध्ये पाणी, हळद आणि मीठ आणि बेकिंग सोडा टाकून छोले कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. शिजवून घेतलेले छोले आपण कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर सर्व मसाल्यामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत. मसाल्याचे थोडेसे पाणी टाकून आपण सर्व छोले एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून 4-5 मिनिटे छोले शिजवून घेणार आहे. तर सर्व मसाल्यामध्ये छोले आपण 4-5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. मसाल्यामध्ये आपण 4-5 मिनिटे छोले शिजवून घेतलेले आहेत. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण डब्याला देण्यासाठी छोलेची भाजी तयार केलेली आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर ही तयार केलेली भाजी आपण चपातीसोबत किंवा भटुरे किंवा पुरीसोबत खायला छान लागते. तर मुलांच्या डब्याला असो किंवा जेवणामध्ये भाजी तयार करायची असेल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी झटपट तयार होते. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने छोले मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आपण चवीसाठी थोडंसं मीठ टाकत आहे. तर पहिल्यांदाही आपण छोले शिजवून घेताना मीठ टाकलेले, यामध्ये मी अजून थोडेसे मीठ टाकून सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.